नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. बकासूर आणि मथुर दोघांच्या पैऱ्याबाबत चर्चा करूया. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत, हे जोपर्यंत पळत आहेत तोपर्यंत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असे लाखो लोक फॅन्स त्यांचे बघणार शर्यत. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे दोघांचे इतिहास काय आहेत. एक बिंदोडचा बादशाह, 3 फेऱ्याचा बादशाह. एक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवतो याचा हा बकासूर. चर्चा करूया. 26 मार्चला मैदान होतं आहे. हे मैदान जयंत केसरी, हिंद केसरीचं मैदान आहे. जो इथे 1 नंबर करेल तो हिंद केसरी झाला. पहिलं कसं होतं की गुलाल जरी अंगावर पडला तरी सगळे म्हणायचे की हिंद केसरी झाला बैल, परंतु आता असं नाही आहे. जो 1 नंबर करेल तोच हिंद केसरी. आता जग अपडेट होते, त्या अपडेटप्रमाणे सगळ्यांना अपडेट व्हावं लागेल. पहिला काळ गेला तो आता पुष्यगावचा 1 नंबरचा मान कुणी पटकवला, सचिन लक्षाने. बाकीच्यासुद्धा फायनलला होते, परंतु आता त्यांना आपण म्हणू शकत नाही ना हिंद केसरी आहे म्हणून. गुलाला पडला ठीक आहे, परंतु ज्याचा 1 नंबर होतो तोच खरा हिंद केसरी असतो, महाराष्ट्र केसरी असतो. ह्या जगात आता जे नियम चाललेत त्या नियमाप्रमाणे आपण चालूयात. अपडेट होतं आहे जग, त्याच्यानुसार आपण चालतो आहे. सुरुवात करूया बकासूर आणि मथुरच्या पैऱ्यासोबत. कोण असतील यांचे पैरे आणि का असतील पैरे, दोघांची नावे वेगळी वेगळी सगळीकडे चर्चा होती. सांगतो तुम्हाला का नाही का. बकासूरच्याच पैऱ्यापासून सुरुवात करूया. बकासूरचे पैरे 2 आहेत. अजूनही फिक्स पैरा नाही आहे बकासूरचा बरं का. आणि हे मामांचं सगळ्यांना माहिती आहे, मामा धप्पाच देतात, सगळ्यांना धप्पाच देतात. आणि तो धप्पा सगळ्यांना मिळतोच आणि मिळायलाच पाहिजे, का नाही मिळायला पाहिजे. आणि सुरुवातच करूया. बकासूर काळ्या मातीचं रान आहे. हे मुरुमाचं रान म्हणजे सपाट रान नाही आहे. इथं नरमादी गाडी पळावी लागते. एक गाडीनं एक जरी हे खालका बैल असला आणि एक जाड बैल म्हणजे ताकदीचा बैल, जाड म्हणजे ताकदीचा बैल, अशी गाडी पाहिजे. त्यावेळेसच त्या ठिकाणी आपल्याला 1 नंबर जो आहे तो मिळू शकतो. अथवा दोन्ही ताकदीची बैल असतील किंवा दोन्हीही हलकी बैल असतील तर तिथं काय चालणार नाहीत. मी आधीच सांगतो आहे तुम्हाला, आपला अनुभव आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जरी 19,000 सबस्क्रायबर जरी असले माझे, तरी अनुभव आपल्याला खूप सारा आहे. आणि बघूया कशा पद्धतीचं बकासूरचं नियोजन असू शकतं. बकासूरचं एक नाव समोर घेतले जाते घोटच्या सर्जासोबत. घोटचा सर्जा नाही पळणार. घोटचा सर्जा आणि मल्हार 11-11 ही जोडी पाळताना दिसणार आहे. काळ्या मातीचं रान आहे आणि काळ्या मातीच्या रानामध्ये ही जोडी मला म्हणावी अशी नाही पळत. ही माळशिरसमध्ये बघितलं आहे आपण, पराभव झाला होता या गाडीचा. आणि स्पीड लागते पण माळ रान जे कटनाचं रान आहे त्या ठिकाणी या गाडीला स्पीड लागते. पण असं स्पीड लागणं झालं काळ्या मातीच्या रानामध्ये. काय होतं, दोन्ही हलकी बैल आहेत, त्याच्यामुळे थोडंसं हलकी म्हणजे जरा तब्येतीनं हलकी आहेत, त्याच्यामुळे थोडंसं काय होतं गाडी एवढी म्हणावीशी त्यात पळणार नाही असं मला वाटते बरं का. कारण की शेवटी मामांचा धप्पा सगळ्यांना माहिती आहे. आणि ही ज्यावेळेस सपाट रान असेल, मुरमाचं रान म्हणजेच माळ रान असेल त्या ठिकाणी गाडी कुणालाच ऐकू शकत नाही ही गाडी. मग बकासूरसोबत काळ्या मातीत कोण पळू शकतो. आणि जर काळ्या मातीत जर ही कुठं पळाली जोडी हे सुद्धा सगळ्यांना सांगतो मी, काही काळजी करू नका तुम्ही. बकासूरचा पहिला पैरा असू शकतो, सगळ्यांना माहीत आहे तो. ही जोडी लिंबमध्ये पळाली होती. कोण होती, वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि त्याच्यासोबत बकासूर. काळ्या मातीचं रान होतं, त्या ठिकाणी होतो मी. आणि काय गाडी पाळली होती, अमरडा त्यांनी काय गाडी चालवली होती 100% सांगतो तुम्हाला. म्हणजे सकाळी तुम्हाला म्हटलं आता 1000% हेच फिक्स आहे, काय फिक्स आहे. शेवटी बकासूरच्या पायऱ्याचे तुम्ही 1,00,000 जरी टक्के म्हणला ना तरी शेवटच्या क्षणापर्यंत बकासूरचा पायरा कोणाला समजत नाही. परंतु घोटच्या सर्जाचा पायरा त्याच्यासोबत झालेला आहे, त्याच्यामुळे घोटचा सर्जा नाही पाळणार त्याच्यासोबत. बकासूरसोबत वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल असण्याची दाट शक्यता आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे ही जोडी ज्या ठिकाणी पळाली त्या ठिकाणी चांगल्या रीतीनं पळाली, उत्कृष्टरित्या पळाली. गाडी पब्लिकनं लागली तरी चांगली पळाली आणि दोघांनाही स्पीड अतिशय भयंकर आहे. आणि ही गाडी जर पळाली तर 100% गाडी गुलालामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. शेवटी नशिबाचा भाग, गाडी पब्लिकनं लागली तर काय अवघड होईल. आता मग तिला अवघड होईल म्हणजे काय होते, रती महारथी त्या ठिकाणी असणार आहेत. प्रत्येकजण टॉपच्या पैऱ्यामध्ये आहे आणि प्रत्येकजण टॉपच्याच पैऱ्यात पाहिजे. अगदी मी तर म्हणतो गोरगरीब जे असतील ना त्यांनी काही करा,
पण तुम्ही टॉपच्या पायऱ्यामध्ये या. तुमचा एक बैल पळून चालणार नाही त्या ठिकाणी, दोन्ही बैल पळणारे पाहिजेत. मस्त तुमचा एक करोडाचा बैल असू द्या, पण तो एकटा बैल असून काय उपयोग आहे, त्याच्यात त्याला साथ दिली पाहिजे त्या बैलांनी, असं मला वाटते. वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि बकासूर ही जोडी दिसण्याची मला दाट शक्यता वाटते. खरंच ही जोडी काळ्याच्या मातीमध्ये चांगली पळते. आता दुसरा पैरा कोण आहे आणि का असायला पाहिजे सगळ्यांना सांगतो. दुसरा पैरा खरसुंडीचा बाब्या. का? आता तू पण सांगतो का. कारण ही जोडी आंबेरीमध्ये पब्लिकच्या फाटीनं लागलेली होती. पब्लिकनं फायनलला आंबेरी तालुका खटाव जिल्हा सातारा त्या ठिकाणी होतो मी. त्या ठिकाणी शर्यत बघितली नव्हतं. शर्यत बघितली, गाडीनं 2 का 3 नंबर मिळवला होता पब्लिकनं पळून. आणि गाडी खरंच या दोघांच्याकडे ही अशी म्हणजे बाब्याकडे ताकद आहे भरपूर. आणि बकासूर सगळ्यांना माहीत आहे, त्याला माहीत आहे कशा पद्धतीनं पळायचं असतं. आम्ही सांगतो काय, काळ्या मातीच्या रानामध्ये ही गाडी चालणार, 100% चालणार. तर का चालणार? आणि कारण या जोडीला माहिती आहे घरचा साज आहे आणि ड्रायव्हर सगळ्यांना माहिती आहे, बबलू चाचा असतील किंवा कोणी असतील, गाडी चांगली पळेल. आता सगळेजण म्हणतील की आता काळ्या मातीच्या रानामध्ये ही जोडी पळालेली नाही आहे, मग या माळ रानाला पळालेली जोडी आहे आणि काळ्या मातीत चालेल का? आता सगळं सांगतो का. कारण काय माहीत आहे, गाडी पळाली, चांगल्या चांगल्या टॉपच्या रथी महारथींना या गाडीनं हरवलेलं आहे. आणि जर ही गाडी जर नाही पळाली, चुकून जर पराभव झाला, तर मामांना लोक बोलणार, मामा तुम्ही हाच पायरा करायला पाहिजे होता, ती गाडीच का फोडली, असंच का केलं. म्हणजे त्यासुद्धा बेसवरती मामा हा पायरा बनवू शकतात, तो पायरा तसाच ठेवू शकतात, लोकांना धप्पासुद्धा देऊ शकतात ते. आणि बाब्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो सुद्धा काही कच्च्या दूध का चेला नाही, ते खरं त्याला दाखवले, त्या दिवशी दाखवले. जसा बकासूर पळाला तसा तो त्याच ताकदीनं तो सुद्धा पळाला आहे आणि त्यांनीसुद्धा चांगलीच कामगिरी केली. आणि दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जर गाडी मग आता सांगतोय तुम्हाला, बकासूर हा वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादल सोबत किंवा बब्यासोबतच असणार आहे. काळ्या मातीचं रान आहे, त्याच्यामुळे मी सांगतोय तुम्हाला. आणि आता वळूयात आपण मथुरकडे वळूया. मथुर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, पैरा कुणी असू द्या त्याला माहीत आहे. 3 भागामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये एक अनुभवी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक नंदी आहे, ज्याने मुंबई गाजवली, घाट गाजवतोय, तरीही पळतोय, मालकासाठी पळतोय, फॅन्ससाठी पळतोय, राहुलदादांच्या नावासाठी पळतोय. किती पळशील मथुर, तुझं खरंच वय झालं असेल तरीही तू पळतोयस. खूप खूप छान. सगळे डोळे भरून सगळेजण तुला बघतायत. करोडो फॅन्स आहेत तुझे, करोडो म्हणजे लाखो फॅन्स आहेत तुझे. महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्या 13 देशामध्येही बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितलं जातं, त्या ठिकाणी मथुर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. काळेच मथुर आहे. आणि मथुरच्या पायऱ्याबद्दल एक चर्चा करूया आपण. मथुरचा पायरा कोण असायला पाहिजे? मथुरचा पायरा पुष्पराज. काय वाटते तुम्हाला नाव पुष्पराज कसं वाटते? कारण की ही जोडी चांगली पळाली होती. पुष्पराज सध्या एक चांगला नंदी आहे तो सुद्धा, आणि ही जोडी चांगली पळेल मला वाटते आणि चांगल्या स्पीडनं पळेल. शेवटी मैदान जे आहे ते ओपनचं आहे आणि पुष्पराजसुद्धा एक चांगला नंदी आहे. बघूया कसं कॉम्बिनेशन होतं आहे, त्याच्या आधारावरती ही गाडी पळताना दिसेल. आणि एक नंदी माझ्या डोळ्यासमोर येतो आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एक मैदान झालं होतं, काळ्या मातीचं मैदान होतं, म्हणजे काळ्या मातीचं रान होतं. मला मैदान आठवणं झाले. त्या मैदानामध्ये मथुरची आणि गाडी त्या बैलाची म्हणजे मथुरसारखा दिसणारा नंदी आहे तो. त्याचं नाव जरा कमेंट्समध्ये सुचवा. मथुरने गटसुट्टा काढला होता, सेमी पब्लिकनं होता. तो बैल सेमीनं सुद्धा पब्लिकनं पळाला, डाव्या खांदी चांगला पळाला. आणि फायनलला सुद्धा काय गाडीनं सुट्टा निकाल घेतला होता मथुरनं. त्या मला नंदीचं नाव आठवेनं झाले. कदाचित राहुलदादांनी तो सुद्धा गुपित पायरा ठेवला असेल. एक सगळ्यांना एक आकर्षित. राहुलदादांचं कसं असतं, जे काय ते उघड असतं, परंतु चर्चा जी आहे ती मथुरची आणि सचिनची होती. परंतु सचिन आणि वेगाचा शेवट सारजा ही जोडी पाळताना दिसणार आहे आपल्याला. मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मथुर त्या बैलासोबत पळाला होता. एक तर पुशेगावच्या नंतरनं ते मैदान झालेलं होतं बहुतेक. पुशेगावच्या मैदानाच्या नंतरनं मैदान होतं, तिथं मथुरनं आणि त्याने 1 नंबर केला होता. आणि गाडीवरती ड्रायव्हर होते, अच्युत ड्रायव्हर होते. कुठलं मैदान मला ना, पुणे जिल्ह्यामध्ये झालं होतं. पुशेगावच्या नंतरनं मैदान झालं होतं. तो नंदी खरंच नंदी आहे तो.
आणि तोच पायरा मला वाटते गोपीत ठेवला असणार आहे राहुलदादांनी आणि तोच पायरा 100% मथुरसोबत दिसेल. धन्यवाद.